आणि इतर खासदार उपस्थित होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा NIAनं आयसिस पुणे स्लीपर मॉड्यूल प्रकरणी आणखी एका हस्तकाला अटक केली आहे. वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा रिझवान अली या प्रकरणातला 11वा आरोपी आहे. त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला 3 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. आयसिस दहशतवादी कारवायांना सक्रिय प्रोत्साहन दिल्याचा आरोप रिझवानवर आहे. रिझवाननं आयसिसच्या भारतविरोधी कट कारस्थानं करताना दहशतवाद्यांना लपण्यासाठी विविध ठिकाणं शोधण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली होती. शस्त्रास्त्रांच्या वापराचं प्रशिक्षणही दहशतवाद्यांना त्यानं दिल्याचं NIAनं केलेल्या तपासात उघड झालं आहे. याआधी अटक झालेल्या आणि आता न्यायालयीन कोठडीत असलेल्या 10 आरोपींबरोबर मिळून रिझवाननं भारतात दहशतवादी हल्ल्यांची मालिका घडवून आणण्याचा कट केला होता. सर्व आरोपींवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा, स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि भारतीय दंडविधानाच्या विविध तरतुदींअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.